पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग 18 मधून विद्याव मध्ये विभागात उभा आहे। वास्तविक मी 33 वर्ष पनवेल नगर परिषद आणि महापालिकेतले 9 महिने असं आरोग्य विभाग प्रमुख म्हणून काम केल्यामुळे विशेषतः त्यात घनकचरा व्यवस्थापन असेल, घंटागाडी उपक्रम असेल, अशा अनेक प्रकारे जो आमचा पनवेलचा भाग, पनवेल नगर परिषदेचा भाग जिथे आम्ही सेवा देत होतो, अर्थातच नवीन पनवेलचा भाग तिथे शिडको सेवा देत होती, जो आपण आम्ही सेवा देत होतो त्या विभागाचा प्रमुख म्हणून घंटागाडीचा उपक्रम असो, नंतर घर सराव कचरा वर्गीकृत करणे असो, त्या खतकुंडीचा वापर करणे असो, अशा अनेक उपक्रमामध्ये आम्हाला लोकांना आम्ही सहभागी करून घेतलं। आणि म्हणून त्या इथल्या ज्या नागरिकांचा एवढा संवाद आहे, कारण त्या प्रत्येक योजनेमध्ये आम्ही त्यांना सहभागी करून घेतलं। अनेक एनजीओ, अनेक वयस्कर लोक जी की स्वतःहून येत होते, आम्ही काम करत होतो, आमच्या वरचे वरिष्ठ अधिकारी आम्हाला साथ देत होते, अशा पद्धतीने यशस्वी पद्धतीने काम केलं। ते करत असताना घनकचरा व्यवस्थापन असो किंवा घर सर्व कचरा वर्गीकृत करणं असो, अनेक ठिकाणी आमच्या खतकुंड्या होत्या, त्या कोपऱ्यावर खतकुंडी होती, 32 खतकुंड्या होत्या, की वर्गीकृत कचऱ्याचा आम्ही कंपोस्ट खत बनवत होतो। अशा ह्या अनेक प्रकारे ह्या लोकांशी सुसंवाद साधून, लोकांचं सहकार्य करून नगर परिषदेचं काम केल्यामुळे माझ्याबद्दल बघण्याचा दृष्टिकोन नागरिकांचा चांगला आहे, मतदारांचा चांगला आहे। अनेक बिल्डिंग डेव्हलपला गेल्यात, तरीसा डेव्हलपला घेऊन जाऊन सुद्धा ज्या काय जे ओरिजिनल ओनर होते त्यांच्याशी माझा संवाद असल्यामुळे मी जेव्हा प्रचाराला जातो तेव्हा ते लोक मला परिचय देतात, कदम साहेब तुम्ही विजयात, कारण मला कदम साहेब बोलत आहेत, एक मी लावलेलं टोपण नाव नाही, नागरिक बोलत आहेत, कारण माझे कामगार सर्व मला कदम साहेब बोलतात, आज बोलतात, उद्याही बोलतील, तर ते साहेब तुम्ही विजयात, अरे वा। तर मी त्यांना सांगतो 33 वर्ष आरोग्य विभाग प्रमुख जेव्हा काम केलंय आणि जो आपण कोण निवडून दिलेला जो नगरसेवक प्रतिनिधी आहे तो त्याची अपेक्षा पहिली काय, 60 ते 70% आरोग्य विभाग, दुसरा नंतर पाणी पुरवठा आणि एक आपलं आमची स्ट्रीट लाईट, हे मूलभूत गरजा लोकांच्या असतात आणि त्यासाठी तुम्ही मला संधी द्या असं बोलतो। आणि लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे, लोक बोलतात चांगल्या आम्हाला संधी दिल्यात। विशेष करून इकडे काल आमच्या मुस्लिम बंधूंच्या या एरियात पाडामोला या विभागात फिरलो, अरे साहेब आम्ही तुम्हाला, आणि त्या एरियात सांगतो तुम्हाला मुस्लिम बहुल एरियात सुद्धा मला सर्वच ओळखतात, विशेषतः अगदी महिला भगिनी सुद्धा असतील ना, कारण आम्ही त्या गल्ली गोष्टीत जायला लागायचं, सर्व कसं काय तुम्ही आडे बाळ, अशा पद्धतीचा साथ मला मिळते आणि त्याचा हे होईल। आणि नवीन पनवेल हा एक भाग वेगळा, तिथे काही मी सर्व्हिस देत नव्हतो, तरी सुद्धा अगोदरच्या असा जे होते त्यांनी काय त्यांचा 4-5 वर्षात फोन उचलला तिकडे गेले नाहीत असं आम्हाला बोलतात। बघू आता काय ती लोक कौल निश्चितच आपल्या बाजून देतील, कारण त्यांच्याशी विचाराशी 4 ते 5 वर्ष त्यांचे फोन घेतले नाहीत, संपर्क घेतला नाही, त्याचा फायदा देखील आपल्याला होऊ शकतो असा माझा प्राथमिक अंदाज आहे। काही उमेदवार बिनविरोध निवडून आले, त्याचा काय परिणाम आपल्याला होणार का? आता मी जेव्हा प्रचाराला जातोय तेव्हा मी प्रचार काय करतो, मी 33 वर्ष काम केलंय, आरोग्य विभाग प्रमुख काम केलंय, ज्याच्यासाठी तुम्हाला प्रतिनिधी पाहिजे त्यातलं 70% काम करणारा एक प्रमुख 33 वर्ष काम करतो, तो त्या उमेदवारीसाठी, त्या नगरसेवकसाठी पात्र आहे, यात काही शंका नाही असं मला वाटतं। तुम्हाला काय वाटतं? नाही बरोबर आहे तुम्ही असं बोलतात। आता 4 सदस्यीय निवडणूक होती, ती 1 सदस्य का झाली? काही लोकांनी 5-10% लोक बोला अहो इकडची निवडणूक रद्द झाली ना, विरोध आले ना, नाही 4 सदस्य होते, त्यातले 3 सदस्य बिनविरोध आले, ते कसे आले, का आले? तुम्ही सर्व ज्ञानी आहात, कारण माझा जरी 2-4 झोपडपट्ट्या असल्यात तर हा जो वार्ड आहे तो सुशिक्षित लोकांचा वार्ड आहे, तो त्याचा अभ्यास तुम्ही करा। मागे घेणाऱ्यांनी कसं घेतलं आणि घ्या लावणाऱ्यांनी कसं घेतलं याबाबत मी काय तुम्हाला सांगत नाही,
तर त्याचा विचार कधी करा या मतदानाला जाल. त्या लोकशाही आपली घट्ट, लोकशाही आपली आहे हे दाखवण्यासाठी शिट्टीच्या समोरचं बटन दाबा, असं मी त्यांना दुसरा एक प्रश्न म्हणजे माझी विनंती करतो.